वेलकम टू ऑल ऑफ यू. आज आपण माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 या कायद्याबद्दल माहिती घेणार आहोत. या कायद्याची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर आपल्याला माहिती आहे आपण संगणकीय युगात जगत आहे आणि अशाच इंटरनेटशी आपला जवळचा संबंध येत आहे. ई कॉमर्स व्यवहार वाढत आहे आणि अशाच ई कॉमर्स अंतर्गत येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील व्यवहारांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. म्हणूनच विश्वसनीय इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक कार्यक्षमरित्या पुरवण्यात याव्यात या उद्देशाने हा कायदा बनवण्यात आलेला आहे. यासाठीच 2000च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले होते आणि यावर 9 मे 2000ला R.K. नारायण यांनी म्हणजेच राष्ट्रपतीची यावर स्वाक्षरी झाली. त्यानंतर प्रमोद महाजन यांनी या विधेयकाला अंतिम मान्यता दिली आणि हा कायदा 17 ऑक्टोबर 2000मध्ये अंमलात आला. या कायद्यामध्ये एकूण 90 कलमे, 13 प्रकरणे आणि 4 परिशिष्टे इत्यादींचा समावेश होतो. या कायद्यामध्ये प्रामुख्याने आपण जर विचार केला तर माहिती तंत्रज्ञान नियम 2021, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वाणिज्य IT कायद्याच्या दुय्यम आणि गौण कायद्यामध्ये जी काही मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे नियम घालून दिली होती 2011मध्ये इत्यादींचा समावेश आहे. हा कायदा जर आपण बघितला तर युनायटेड नेशन कमिशन ऑन इंटरनॅशनल ट्रेड लॉ या संस्थेने 1997मध्ये जी काही ई कॉमर्सवर मॉडेलवर जो काही कायदा स्वीकारला होता त्या कायद्याच्या प्रारूपावरच आधारित हा कायदा आहे. हा कायदा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स आणि डिजिटल स्वाक्षरींना मान्यता देऊन इलेक्ट्रॉनिक प्रशासनासाठी कायदेशीर चौकट प्रदान करतो. या कायद्यामध्ये सायबर गुन्ह्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणजे सायबर गुन्ह्याची व्याख्या सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे सायबर गुन्ह्यासाठी दंडसुद्धा निर्धारित केलेला आहे. तसेच डिजिटल स्वाक्षरी जारी करण्याचे नियमन करण्यासाठी प्रमाणित प्राधिकरणाला नियंत्रण करण्याचे जे काही आहेत निर्देशसुद्धा या कायद्यामुळे दिले गेले आहेत. आता इथे सायबर गुन्हे या शब्दाचा उल्लेख झाला. सायबर गुन्हे म्हणजे नेमकं कोणते गुन्हे? जे गुन्हे इंटरनेटशी संबंधित असतात त्यांना सायबर गुन्हे असं म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर हॅकिंग, सायबर स्टॅकिंग, चोरी, डेटा चोरी, हायजॅक, फिशिंग इत्यादीचा समावेश होतो. आपण हॅकिंग म्हणजेच बघितलं तर हॅकिंग म्हणजे परवानगीशिवाय इतरांच्या वैयक्तिक किंवा संवेदनशील जी काही माहिती आहे त्यामध्ये प्रवेश करणे, तिचा चोरी करणे. नंतर सायबर स्टॅकिंग ही महत्त्वाची टर्मिनॉलॉजी आहे. सायबर स्टॅकिंग म्हणजे काय तर त्यामध्ये बदनामी करणे होते. यामध्ये ऑनलाईन हॅरॅसमेंट केली जाते, वैयक्तिक माहिती चोरली जाते, ब्लॅकमेल केला जातो किंवा त्या पीडित व्यक्तीला त्रास देण्यात येतो. यालाच आपण सायबर स्टॅकिंग असं म्हणतो. पुढील महत्त्वाची टर्मिनॉलॉजी म्हणजे सायबर चोरी. यामध्ये आपण जर विचार केला तर बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सायबर चोरी हा प्रकार दिसून येतो. यामध्ये खाते क्रमांक आहे, डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे किंवा इंटरनेटशी संबंधित जे काही बँकिंग व्यवहार असते त्यामध्ये जी माहिती असते ती चोरीला जाते आणि त्या माहितीचा गैरवापर करण्यात येतो. सायबर गुन्ह्यामध्येच पुढचा प्रकार जर आपण विचार केला तर त्यामध्ये हायजॅकिंग होते. हायजॅकिंग म्हणजे काय असते? एखाद्या व्यक्तीची वेबसाईट बेकायदेशीररित्या काय होते? नियंत्रित केली जाते. त्यामुळे मालक स्वतःच्या वेबसाईटवरील जे काही नियंत्रण असेल किंवा संवेदनशील जो काही डेटा असेल तो गमावतो आणि जो काही हायजॅकर असतो तो त्या डेटाचा, त्या माहितीचा गैरवापर करतो. त्याचप्रमाणे फिशिंग नावाची एक सायबर गुन्हा आहे. त्या फिशिंगमध्ये काय होते नेमकं? पीडित व्यक्तीला ईमेल पाठवले जातात. पीडित व्यक्तीकडून जी काही गोपनीय माहिती असेल ती मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला म्हटले जाते की तुम्हाला लॉटरी वगैरे लागली. अशा प्रकारचे जे फेक मेल्स असतील ते फेक मेल्स पाठवून फिशिंग केली जाते आणि त्या माहितीचा गैरवापर केला जाते. अशा प्रकारे सायबर गुन्हे असतात. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 यामध्ये आपण जर बघितलं तर 2008मध्ये सर्वात मोठी दुरुस्ती करण्यात आलेली आहे, ज्यात कलम 66A लागू करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कलम 69 देखील लागू करण्यात आलेला आहे. कलम 66A काय सांगते की आक्षेपार्ह संदेश म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला अपमानास्पद इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संदेश पाठवला असेल तर त्यासाठी दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर मग कलम 69 काय सांगते? कलम 69 नुसार ज्याने अधिकाऱ्याला कोणत्याही माहितीचे व्यत्यय किंवा निरीक्षण किंवा डिस्क्रिप्शन करण्याची शक्ती प्रदान केलेली आहे. या व्यतिरिक्त आपण जर बघितलं यात पोर्नोग्राफी, चाइल्ड पॉर्न, सायबर टेररिझम आणि आयुरिझम अशा तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे.
22 डिसेंबर 2008 रोजी लोकसभेत कोणत्याही चर्चेविना ही दुरुस्ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि 5 फेब्रुवारी 2009 रोजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी स्वाक्षरी करून याचे कायद्यात रूपांतर केले आहे. यामध्ये काही उल्लेखनीय प्रकरणं आहेत. यामध्ये जर आपण करंटशी रिलेटेड प्रकरणं बघितली तर 29 जून 2020 रोजी भारत सरकारने कलम 69A द्वारे समर्थित आणि राष्ट्रीय सुरक्षा हिताचा हवाला देत 59 चिनी मोबाईल्स ॲप्सवर बंदी घातलेली आहे. त्यामध्ये विशेषतः टिकटॉकचा समावेश होतो. त्याचप्रमाणे 24 नोव्हेंबर 2020 रोजी 43 चिनी ॲप्स जे आहेत त्यावर बंदी घातलेली आहे. त्यामध्ये विशेषतः आपण बघितलं तर अली एक्सप्रेस हा खूप चर्चेचा मुद्दा होता. याच कलमाअंतर्गत म्हणजेच कलम 69A द्वारे 14 फेब्रुवारी 2022 रोजी लोकप्रिय व्हिडिओ गेम जे आहे ते गॅरेना फ्री फायरसह 54 ॲप्सवर बंदी घातलेली आहे. आपण सुरुवातीलाच बघितले की माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 हा कायदा आहे. या कायद्यामध्ये 90 कलमे, 13 प्रकरणे आणि 4 परिशिष्टे यांचा समावेश होतो. आता आपण एक एक प्रकरण पाहू. सुरुवातीला पहिल्या प्रकरणामध्ये आपण जर बघितले तर कलम 1 आणि कलम 2 यांचा समावेश होतो. कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ यांचा उल्लेख केलेला आहे. हा कायदा संपूर्ण भारतासाठी लागू असेल असं कलम 1 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर कलम 2 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. यामध्ये भरपूर व्याख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये सेक्शन पडलेले आहेत ABCD अशा प्रकारे. यामध्ये भरपूर व्याख्यांपैकी एक व्याख्या विचारली आहे असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम. आता ही व्याख्या समजून घेण्याआधी आपल्याला 2 टर्मिनॉलॉजी समजून घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रायव्हेट की आणि पब्लिक की ह्या टर्मिनॉलॉजी त्या आहेत. प्रायव्हेट की म्हणजे काय असते की अशी की जी डिजिटल स्वाक्षरी तयार करण्यासाठी वापरली जाते आणि पब्लिक की म्हणजे अशी की जी डिजिटल स्वाक्षरीला व्हेरीफाय करते. आणि या दोन्ही कींचा समावेश ज्यात असतो त्यालाच आपण असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम असे म्हणतो. यावर प्रश्न विचारलेला आहे. त्याचप्रमाणे कलम 2 मध्ये भरपूर व्याख्या सांगितल्या आहे. त्यामध्ये संपर्क साधने म्हणजे काय, नियंत्रक म्हणजे काय, सायबर कॅफे म्हणजे काय, सायबर सुरक्षा, डिजिटल स्वाक्षरी, इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी, माहिती कशाला म्हणतात, मध्यस्थ कशाला म्हणतात, कीपियर कशाला म्हणतात, सिक्युरिटी सिस्टीम कशाला म्हणतात, अशा प्रकारच्या व्याख्यांचा उल्लेख कलम 2 मध्ये करण्यात आलेला आहे. आता आपण प्रकरण 2 बघणार आहोत. प्रकरण 2 मध्ये जर आपण बघितलं यामध्ये डिजिटल स्वाक्षरी आणि इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी याबद्दल सांगितलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने कलम 3 आणि 3A याचा समावेश होतो. कलम 3 मध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे प्रमाणीकरण सांगितलेले आहे. तर कलम 3A मध्ये इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीबद्दल सांगितलेले आहे. इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीवर मागील परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणून कलम 3A इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीशी रिलेटेड आहे. हा पॉईंट ऑब्जेक्टिव्ह म्हणून नोट करून घ्या. कलम 3 मध्ये ई गव्हर्नन्सबद्दल सांगितलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने कलम 4 ते 10A याचा समावेश होतो. कलम 5 मध्ये इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीशी रिलेटेड जे काही कायदेशीर मान्यता आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. जो काही नियम, जे काही रूल्स रेग्युलेशन केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहे त्या प्रक्रियेद्वारेच जर एखादी इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी केलेली असेल तरच ती वैध मान्यता येते, अन्यथा ती वैध मान्यता येणार नाही असे स्पष्ट नमूद केलेले आहे. तर कलम 10 मध्ये सांगितलेले आहे की इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीबद्दल जे काही नियम बनवण्याचा अधिकार आहे तो केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. कलम 9 मध्ये कोणत्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक माहिती स्वीकारण्यात यावी यासाठीचा सुद्धा अधिकार केंद्र किंवा राज्य सरकार यांना देण्यात आलेला आहे. पुढील प्रकरण म्हणजे प्रकरण 4 मध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे बहालत्व, स्वीकृती आणि वितरण इत्यादीबद्दल सांगितलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने कलम 11 ते कलम 13 इत्यादींचा समावेश होतो. प्रकरण 6 मध्ये सर्टिफाईंग ऑथॉरिटीशी संबंधित जे काही नियम्स आहेत, रूल्स रेग्युलेशन आहे ते कलम 17 ते कलम 34 दरम्यान सांगितलेले आहेत. कंट्रोलर आणि इतर अधिकाऱ्याची नियुक्ती कलम 17 नुसार सांगितलेले आहे. कंट्रोलरची जी काही कार्य असतील ती कलम 18 नुसार सांगितलेले आहे. सर्टिफाईंग ऑथॉरिटीचा नियंत्रक नियुक्त करण्याचा जो अधिकार आहे तो पूर्णतः केंद्र सरकारला असेल असे कलम 17 मध्ये नमूद केले आहे. कलम 21 मध्ये इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी प्रमाणपत्र जारी करण्याचे लायसन्स आहे त्याबद्दल सांगितलेले आहे. तर कलम 22 मध्ये लायसन्ससाठी जो काही अर्ज करण्यात येतो त्याबद्दल सांगितलेले आहे. यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की लायसन्स
यामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्याला जर लायसन्स मिळवायचे आहे तर केंद्र सरकार जास्तीत जास्त किती फी आकारू शकते, तर केंद्र सरकार 25,000 रुपये एवढी फी, जास्तीत जास्त एवढी फी आकारू शकते. नंतर कलम 23मध्ये लायसन्सचे नवीकरण करण्याबद्दल रूल्स रेग्युलेशन सांगितलेले आहे. यामध्ये जर आपल्याला लायसन्सचं नवीकरण करायचं असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त 5,000 रुपयेपर्यंत फी पडेल. नंतर लायसन्सची जर आपल्याला वैधता संपण्या अगोदर आपल्याला नवीकरण करायचं, पण लायसन्स आपली वैधता संपत आहे त्या आधी म्हणजेच 45 दिवस आधी अर्ज करण्याचा रूल इथे सांगण्यात आलेला आहे. प्रकरण 7मध्ये इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी प्रमाणपत्र याबद्दल सांगण्यात आलेले आहे. यामध्ये कलम 35 ते 29 दरम्यान कलम देण्यात आलेले आहेत. नंतर प्रकरण 8मध्ये ग्राहकांची जी काही कर्तव्य आहेत ती सांगितलेली आहेत. प्रकरण 9मध्ये शिक्षा, नुकसान भरपाई आणि अभिनिर्णय याबद्दल सांगण्यात आलेले आहे. यामध्ये आपण जर प्रामुख्याने विचार केला तर कलम 43मध्ये कम्प्युटर आणि कम्प्युटर सिस्टीमला हानी पोहोचवल्यास नुकसान भरपाई सांगितलेलं आहे. कलम 43A मध्ये डेटा संरक्षण करण्यामध्ये जर अपयश आलेलं असेल तर त्याला नुकसान भरपाई सांगितलेली आहे. डेटा संरक्षण करण्यामध्ये अपयश, नुकसान भरपाई म्हणजेच जर आपण बघितलं तर एखाद्या कंपनीच्या सुरक्षा प्रक्रियेतील निष्काळजीपणामुळे कोण्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल, त्याचे नुकसान होत असेल, तर अशा कंपनीद्वारे 5 कोटी रुपयापर्यंतची काही नुकसान भरपाई आहे त्या व्यक्तीला दिली जाऊ शकते, याबद्दल सांगण्यात आलेले आहे. पुढील प्रकरण जर आपण बघितलं तर प्रकरण 10मध्ये अपीलीय न्यायाधिकरण स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि सायबर अपीलीय न्यायाधिकरणाची जी काही स्थापना आहे त्याचे अधिकार जे आहे ते केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे म्हणजे अपीलीय न्यायाधिकरण स्थापन करेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. अपीलीय जो काही न्यायाधिकारी आहे त्याचा कार्यकाळ सांगण्यात आलेला आहे 5 ते वयाची 65 वर्षे. यापैकी जो लवकर होईल तो त्या अपीलीय न्यायाधिकरणाचा म्हणजे न्यायाधिकरकाचा कार्यकाळ राहील. याच्या सेवा शर्ती जे आहे ते केंद्र सरकारद्वारे निश्चित करण्यात येतील. परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं प्रकरण म्हणजेच प्रकरण 11, ज्यामध्ये अपराध सांगितलेले आहे आणि अपराधाबद्दल दंडाची शिक्षा करण्यात आलेली आहे. हे प्रकरण आणि ही कलमे सर्वात अत्यंत महत्त्वाची आहेत. यावर नेहमी प्रश्न विचारले गेले आहेत. यामध्ये कलम 65मध्ये छेडछाड म्हणजे टॅम्परिंग याबद्दल सांगण्यात आलेले आहे. यामध्ये 3 वर्ष कारावास किंवा 2 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा किंवा दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रकरण 11मधील कलम 66मध्ये संगणकाशी संबंधित अपराध याबद्दल सांगण्यात आलेले आहे. यामध्ये जर आपण विचार केला तर 3 वर्ष कारावास, 5 लाख रुपये दंड किंवा दोन्ही अशा प्रकारे शिक्षा येथे नमूद करण्यात आलेली आहे. या संगणकाशी संबंधित अपराधाबद्दल कलम 1 म्हणजे उपकलमं सांगितलेले आहेत. त्यामध्ये ABCDEF अशा प्रकारची उपकलमं आहेत. कलम 66A मध्ये सांगितलेले आहे अपमानास्पद जे काही संदेश पाठवले गेल्यास एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला अपमानास्पद इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील संदेश पाठवले तर त्याला 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड याबद्दल शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु हे जे कलम आहे ते कलम श्रेया सिंगल खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 2015मध्ये रद्द करण्यात आलेलं आहे. कलम 66B मध्ये समजा एखाद्या व्यक्तीने जे काही चोरीचे संगणक स्रोत आहेत किंवा संदेशवहन साधने आहेत ते अप्रामाणिकपणे प्राप्त केले असतील तर त्या व्यक्तीला 3 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही याबद्दल शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 66C मध्ये आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे ओळख चोरी, एखाद्याची वैयक्तिक माहिती चोरली असेल, त्याची ओळख नष्ट केली असेल तर त्याला आयडेंटिटी थेफ्ट असं म्हणतात. यासाठी 3 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयेपर्यंत दंड अशा प्रकारे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 66D मध्ये तोतयेगिरी म्हणजेच काय होते, संगणक सामग्रीचा वापर करून जर फसवलं असेल तर त्यासाठी 3 वर्ष कारावास, 1 लाख रुपये दंड अशा प्रकारे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 66E मध्ये खाजगीपणाचं जर उल्लंघन केलं तर त्यासाठी 3 वर्ष कारावास, 2 लाख रुपये दंड किंवा दोन्ही अशा प्रकारे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 66F मध्ये सायबर दहशतवाद याबद्दल सांगण्यात आलेले आहे आणि यासाठी आजीवन कारावासाची शिक्षा सांगण्यात आलेली आहे. परीक्षेच्या दृष्टीने कलम 67 सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जर एखादा अश्लील मजकूर प्रकाशित केला असेल किंवा तो पाठवला असेल तर त्यासाठी पहिल्यांदा गुन्हा केला असेल तर 3 वर्षापर्यंत कारावास, 5 लाख रुपयापर्यंत दंड
आणि दुसऱ्या वेळी हाच जर गुन्हा परत केला असेल तर 5 वर्षापर्यंत कारावास आणि 10 लाख रुपयापर्यंत दंड अशा प्रकारे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे हा ॲक्ट खूपच मोठा आहे. कलम 90 कलम आहेत, त्याच्यानंतर 13 प्रकरणे आणि 4 परिशिष्टे. परंतु यातली महत्त्वाची कलमे कोणती कलमे आहेत जे परीक्षाभिमुख एकदम महत्त्वाची आहेत आणि मागील परीक्षांमध्ये त्यावर प्रश्न पडलेले आहेत, अशी अत्यंत महत्त्वाची कलमे आपण बघणार आहोत आणि तेवढेच कलमे लक्षात ठेवायची. यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर कलम 1 हा जो कायदा आहे, कलम 1 काय सांगते की हा संपूर्ण भारतासाठी लागू आहे. तर कलम 2 काय सांगते, कलम 2 मध्ये सगळ्या प्रकारच्या व्याख्या विचारलेल्या आहेत. यामध्ये पर्टिक्युलरली जर विचार केला तर असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीमबद्दल विचारण्यात आलेलं आहे. डिटेलमध्ये बघितलं ज्यामध्ये प्रायव्हेट की, पब्लिक की या दोन्ही कींचा समावेश होतो. त्याच्यानंतर कलम 3 विचारलेला आहे. कलम 3मध्ये कलम 3A बद्दल विचारलेलं आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे कलमे आहेत. मागील परीक्षांमध्ये कलम 24वर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यामध्ये प्रमाणन अधिकाराबद्दल सांगण्यात आलेले आहे, जो डिजिटल सही प्रमाणपत्र देण्यासाठी किंवा लायसन्स देण्याची किंवा नाकारण्याची ज्यामध्ये कार्यपद्धती सांगण्यात आलेली आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे प्रकरण 11 आहे त्यामध्ये गुन्हे व शिक्षाबद्दल सांगण्यात आलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचे प्रकरण आहे. यामध्ये प्रत्येक कलमावर प्रश्न पडलेला आहे. म्हणजे कलम 65 आहे, 66 आहे, 66A आहे, त्याच्यानंतर 66B आहे, 66C आहे, नंतर 66D, 66E, 66F या प्रत्येकावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे कलम 67वर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जे काही अश्लील माहिती पसरवणे आणि त्यासंबंधित जे काही गुन्हे आहेत त्याबद्दल तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कलम 35 सुद्धा विचारलेले आहे. कलम 35मधील 4 डिजिटल सही सर्टिफिकेटसाठी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे कलम 78मध्ये सांगितलेलं आहे की अपराधांचे अन्वेषण करण्याचा जो अधिकार आहे तो आणि पोलीस निरीक्षकापेक्षा कमी नसलेला पोलीस अधिकारीच म्हणजेच पोलीस निरीक्षक हा दर्जा असलेल्या अधिकाराबद्दल येथे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 85 सांगितलेलं आहे. कलम 85मध्ये कंपन्यांनी केलेले जे अपराध आहेत याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. इत्यादी कलमे अत्यंत महत्त्वाची आहे आणि परीक्षाभिमुख आहेत. आतापर्यंत आपण माहिती तंत्रज्ञान अधिनियम हा ॲक्ट चांगल्या प्रकारे समजून घेतला आहे. आता आपण या ॲक्टवर मागील परीक्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत याबद्दल आढावा घेऊ. चला तर प्रश्नांना सुरुवात करू. प्रश्न आहे, प्रमाणन अधिकारी म्हणजे कलम रिकाम जागा अन्यान्वये डिजिटल सही प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा लायसन्स देण्यात आले आहे अशी व्यक्ती. ही म्हणजेच प्रमाणन अधिकाऱ्याची व्याख्या सांगितलेली आहे आणि ही व्याख्या माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 24 नुसार सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरबाबत तरतुदी खालील कलमात आहेत. तर आपण बघितलं होतं प्रकरण 2मध्ये कलम 3A आणि 3A याचा समावेश होतो. कलम 3A अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरबाबत सांगितलेले आहे, म्हणून येथे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 खालीलपैकी कोणत्या हेतूने अधिनियमित केला आहे. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक कॉमर्सला कायदेशीर मान्यता देण्याकरता हा अधिनियम आपण पारित केलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं बरोबर उत्तर होईल. सायबर दहशतवाद या गुन्ह्यांसाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये कोणत्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की कलम 66F नुसार दहशतवाद याबद्दल शिक्षेची तरतूद सांगण्यात आली आहे. यामध्ये आजन्म कारावासापर्यंत शिक्षा असू शकते असे नमूद करण्यात आलेले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, अने एकतर्फी प्रेमातून बला सतत मोठ्या प्रमाणात आय लव्ह यू असे इतके ईमेल पाठवले जेणेकरून बीचा ईमेल अकाउंट नष्ट झाला. अने गुन्हा काय केला आणि गुन्हा केले असल्यास शिक्षा त्याला काय होईल. यामध्ये ऑप्शन आहेत, अने काहीच गुन्हा केला नाही, दुसरा ऑप्शन आहे अने गुन्हा केला पण प्रेमापोटी केलेले कृत्य असताना शिक्षा नाही, आणि तिसरा ऑप्शन आहे अने गुन्हा केला, शिक्षा 3 वर्षापर्यंत कारावास असणार आहे आणि किंवा 5 लाखापर्यंत दंड असणार आहे. तर ऑप्शन नंबर 3 येथे बरोबर आहे की अने गुन्हा केलेला आहे आणि 3 वर्षापर्यंत त्याला कारावास असणार आहे किंवा 5 लाखापर्यंत दंड त्याला होणार आहे. पुढील प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील प्रकरणामध्ये अपिलाई न्यायाधिकरणाच्या तरतुदी केल्या आहेत. तर आपण बघितलं होतं प्रकरण 10 मध्ये अपिलाई न्यायाधिकरणाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्यामध्ये आणि अपिलाई न्यायाधिकरण स्थापण्याचा अधिकार आहे तो पूर्णतः केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे.
पुढील प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम याचा अर्थ काय? तर आपण कलम 2 मध्ये व्याख्या बघितल्या होत्या. त्या व्याख्यामध्ये असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम याबद्दल आपण बघितलं होतं. त्यामध्ये आपण बघितलं होतं की प्रायव्हेट की आणि पब्लिक की यांचा समावेश होतो. म्हणून ऑप्शन नंबर 3 संरक्षित की पेअर पद्धती म्हणजेच असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम याचा अर्थ तेथे सांगण्यात आलेला आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम रिकाम जागांमध्ये सायबर दहशतवादी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. तर आपण बघितलं होतं कलम 66F मध्ये दहशतवाद आणि दहशतवाद संबंधी गुन्हे यासाठी शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर उत्तर होईल. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे एने बीचा ईमेल ID हॅक केला आणि Cची बदनामी केली. तर एने माहिती तंत्रज्ञान 2000च्या कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा केला? तर आपल्याला माहिती आहे त्यामध्ये आयडेंटिटी थेफ्ट नावाची एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये ओळख चोरली जाते आणि या कायद्याच्या कलम 66C नुसार यामध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कायद्यामध्ये सायबर टेररिझम या गुन्ह्याकरता शिक्षेची तरतूद आहे? तर आपण आताच बघितलं की माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत सायबर टेररिझम या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद आहे आणि 66F मध्ये सायबर टेररिझमबद्दल शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 66A मध्ये रिकाम जागे याबद्दल उल्लेख आढळतो. तर आपण बघितलं होतं दळणवळणाच्या माध्यमातून आक्षेपार्ह संदेश जर पाठवला असेल तर कलम 66A नुसार शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 येथे बरोबर उत्तर होईल. समोरचा प्रश्न बघू. यामध्ये विचारला आहे की माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 66K मध्ये कशाबद्दल उल्लेख केलेला आहे? तर आपण बघितलं होतं कलम 66K मध्ये ओळख चोरीबाबत म्हणजेच आयडेंटिटी थेफ्ट बद्दल माहिती सांगितलेली आहे आणि त्याबद्दल शिक्षेची तरतूद केलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 बरोबर ओळख चोरीबाबत शिक्षा. पुढील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणत्या कायद्याच्या सुधारणा करण्याबाबत समावेश नाही? त्यामध्ये आपण बघितलं होतं की भारतीय दंड संहिता 1860 आहे. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934 आहे आणि दी बँकर्स बुक साक्षी पुरावा अधिनियम 1881 आहे. या 3 कायद्यांचा यामध्ये समावेश होतो. परंतु फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आहे याचा यामध्ये समावेश होत नाही. म्हणजे या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्याबाबत तरतुदी माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मध्ये सांगितलेल्या नाहीत. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील पुढील कलमात कंपनीकडून होणाऱ्या गुन्ह्यांबाबत शिक्षेची तरतूद आहे. तर आपण बघितलं होतं कलम 78 मध्ये कंपनीकडून जे काही गुन्हे होतील त्याबद्दल शिक्षेची तरतूद या ॲक्टमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 2.1 मध्ये 2.1 कशाची व्याख्या करते? तर त्यामध्ये आपण बघितलं होतं संगणक प्रणाली याची व्याख्या कलम 2.1 अंतर्गत सांगण्यात आलेली आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत चौकशी पुढीलपैकी कोणती व्यक्ती करते? आपण बघितलं पोलीस निरीक्षक पेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी याची चौकशी करतो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. महत्त्वाचा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या खाली डिजिटल सही सर्टिफिकेट म्हणजे डिजिटल सही सर्टिफिकेट जे रिकाम जागाच्या पोट कलम 4 खाली प्रमाणित करून दिलेले आहे. तर आपण बघितलं होतं प्रकरण 7 मध्ये कलम 35 ते 39 दरम्यान कलम आहेत. त्यामध्ये कलम 35 मध्ये डिजिटल सही सर्टिफिकेटबद्दल नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. पुढील महत्त्वाचा प्रश्न माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम रिकाम जागानुसार कायद्याखाली घडणाऱ्या गुन्ह्यांचे पोलीस तपास करण्याचे अधिकार पोलीस उपअधीक्षकापेक्षा कमी पद नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यास आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 78 कलम 78 अंतर्गत ही माहिती देण्यात आलेली आहे.